नमस्कार मैत्रिणींनो, आनंदी मन या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण गावरान पद्धतीने भाजून वांग्याचं भरीत बघणार आहोत। यासाठी मी इथे 2 मोठे वांगे, भरताचे वांगे घेतलेले आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम दोन्ही वांग्यांना वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचे आहे। आणि आता तेल लावून झाल्याच्या नंतर हे वांगे आपण गॅसवर भाजण्यासाठी ठेवणार आहोत। मध्यम ते कमी गॅसवर हे वांगे आपल्याला भाजायचे आहेत। स्टार्टिंगला फुल गॅस ठेवला तरी चालेल। बघा वरील प्रमाणे वांग सगळ्या बाजूंनी धरून भाजून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटात हे वांगे छान भाजून होतात। बघा आपले वांगे छान भाजून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून टाकू आणि वांगे एका डिश मध्ये काढून घेऊ। वरचं साल पूर्ण काळं होईपर्यंत भाजावे लागतात, म्हणजे आतमध्ये छान वांग शिजलं जातं। आता ह्या वांग्याचा आपण साल हाताने काढून घेणार आहोत व वांग नीट स्वच्छ करणार आहोत। बघा वरील प्रमाणे वांग पूर्ण स्वच्छ करून घेतलं आहे। याप्रमाणे दुसरं वांग देखील आपण स्वच्छ करून घेणार आहोत। आता वांग्याचा देठाकडील भाग सुरीने कापून घ्यायचा आहे आणि वांग सुरीने मधून कापून घेऊन त्यात आळी वगैरे आहे का किंवा वांग किडलेलं वगैरे आहे का हे चेक करून घ्यायचं आहे। चेक करून झाल्याच्या नंतर सुरीनेच ते वांग बघा वरील प्रमाणे कुस्करून घ्यावं व त्यावर 2 ते 3 पळ्या तेल टाकावे। मला हवे तेवढे लाल तिखट टाकावे आणि चवीपुरते मीठ घालावे व वरून कापलेला कच्चा कांदा देखील घालावा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी। हे सर्व चमच्याने मस्त छान मिक्स करून घ्यावे। आपलं गावरान पद्धतीने भाजून वांग्याचे भरीत तयार आहे। हे मस्त बाजरीच्या भाकरीसोबत खावे, खूप टेस्टी लागते। तसेच आपली व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।